नमस्कार, मी स्वप्नाली सामंत। आज आपण एक छानशी अशी बॅग बघणार आहोत। ह्या बॅगेत अगदी वेगळेपणा आहे आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आता ह्या बॅगेत मोठे दोन खण आहेत, इथे एक, इथे एक आणि इथे पाउच, फोन, पर्स, एखादी छोटीशी पर्स, फोन ठेवण्यासाठी सुद्धा जागा आहे। आणि मेन म्हणजे ह्या बॅगेला 3 बेल्ट दिलेत, म्हणजे ही बॅग जेव्हा भरेल तेव्हा इथून खाली अशी येणार नाही, ही अशी एक सारखी बॅग राहील। अशी ही छानशी बॅग आपल्याला आज बनवायची आहे। चला तर बघूया ही बॅग कशी बनवायची ते। मी ह्या बॅगीचा व्हिडिओ हिंदी चॅनलवर अपलोड केला होता, पण ह्याच्यात काही चेंजेस करून मी हा व्हिडिओ बनवते। त्यात बेस, ह्याला इथे बेस नाहीये, इथे बेस कसा बनवायचा तो सुद्धा बघूया। आणि ह्या बॅगेमध्ये सामान भरल्यानंतर ही अशी थोडीशी अशी होते, असा शेप त्याचा बदलतो, म्हणून इथे सुद्धा एक आपण बेल्ट घेऊया। इथे एक बेल्ट बनवूया, म्हणजे हे तिन्ही बेल्ट एकत्र पकडल्यानंतर, नाहीतर हा मधला जो भाग आहे तो असा खाली जातो असा, म्हणून एक मध्ये बेल्ट सुद्धा जोडायचा। तो कसा जोडायचा तो सुद्धा आपण बघूया। आता इथे मी 34 इंच बाय 15 इंचाचे 2 पीस घेतलेत। इथे तुम्ही 2 कलरचे सुद्धा फॅब्रिक घेऊ शकता। इथे मी 2 कलरचे फॅब्रिक घेतलेत, तर हे एकाच रंगाचे मी 2 पीस घेतलेत, 34 इंच बाय 15 इंच। आणि हे मी 17 इंचाचे 3 बेल्ट तयार केलेत, 1, 2 आणि 3। 17 इंच बाय 4 इंचाचं फॅब्रिक घेऊन हे 3 बेल्ट तयार करून घेतलेत। जर कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी सांगते, हा बेल्ट मी फोल्ड कसा केला। तर ही उलट बाजू आहे, हे 4 इंचाचं फॅब्रिक आहे, सेंटरचा फोल्ड, इथून एक फोल्ड, इथून एक फोल्ड, इथून एक फोल्ड, दोन्ही बाजूने शिलाई करून घेतली। असे हे तीनही बेल्ट बनवलेत। आता ही कपड्याची उलट बाजू आहे, इथे अर्धा इंच फोल्ड आणि 1 इंच फोल्ड, इथे टाचण्या लावून घेते आणि हे असं इथे याच्या अपोजिट साईडला आणि इथे सुद्धा हे असे फोल्ड करून घ्यायचे, अर्धा इंच आणि 1 इंच टाचण्या लावून घेते। आता हे फोल्ड करून झाल्यानंतर इथे मी सेंटरचं मार्क केलं, सेंटरकडून 3 इंच एका बाजूला, 3 इंच एका बाजूला। आता हे बेल्ट असे, आता हे 2 बेल्ट आहेत ते इथे एक आणि ह्याच्या अपोजिट साईडला एक जोडून घेते आधी या मार्किंगच्या बाहेर। आता हे इथून 3 इंचाचं मार्क केलं, मार्किंगच्या बाहेर हा असा बेल्ट आतमध्ये घालायचा, ही टाचणी इथे लावते आणि हा बेल्ट इथे मार्किंगच्या बाहेर, आणि इथे खालच्या बाजूला, इथे इथे खालच्या बाजूला शिवून घ्यायचं। आता इथे मी हे 3 बेल्ट एका बाजूला, हा एक बेल्ट एका पीसवर, हा एक बेल्ट मी जोडलाय, इथून शिलाई केली। हे झाल्यानंतर हा बेल्ट वरच्या बाजूला घ्यायचा आणि वरच्या बाजूने इथे शिलाई करायची। तसंच इथे सुद्धा ही दुसरी बाजू आहे, इथे बेल्ट जोडलेला नाहीये, तर इथे सुद्धा अर्धा इंच फोल्ड करायचा, 1 इंच फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचं। आणि हा जो दुसरा पीस आहे त्याच्या दोन्ही बाजूला मी बेल्ट जोडून घेतलेत, इथे सुद्धा जोडलाय आणि इथे सुद्धा जोडलाय। तो हा असा बेल्ट जोडून घेतला, त्याच्यानंतर वरच्या बाजूला करायचं आणि इथे सुद्धा शिलाई करायची। अशीच इथे सुद्धा, इथे शिलाई केली, वरच्या बाजूला घ्यायचं आणि इथे शिलाई करायची। आता इथे हे 3 बेल्ट जोडून घेतलेत, एका पीसवर 2 बेल्ट आणि एका पीसवर 1 बेल्ट, आणि ही अशीच फोल्ड करून शिलाई करून घेतली आहे। आता काय करायचं, ही सरळ बाजू जिथे बेल्ट जोडला नाही आहे, ही बाजू, ही सरळ बाजू आहे, ही सरळ बाजू आहे, तर ह्या पीसवर दोन्ही बेल्ट जोडलेत, ही सरळ बाजू एकत्र ठेवायची इथे। जर तुम्हाला 2च बेल्ट जोडायचे असतील तर हा मधला बेल्ट जोडण्याची गरज नाहीये, तो
त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जो मी पहिला व्हिडिओ बनवला होता. इथे मी 2च बेल्ट वापरलेत. ह्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तशी बॅग सुद्धा तुम्ही बनवू शकता. इथे मी पिन लावून घेते. आता हे झाल्यानंतर इथून 3 इंच, इथून 3 इंच एक लाईन ड्रॉ करायची. इथून सुद्धा 3 इंच, इथून 3 इंच आणि इथून 9 इंच आणि इथून 3 इंच हा बेल्टच्या बाहेर येतं माप. त्याच्यामुळे इथून शिलाई करायची. इथून बेल्टच्या बाहेरून इथून शिलाई करायची, इथून इथेपर्यंत. आता इथून इथे शिवून घेतलं. आता हे शिवल्यानंतर हा बेल्ट आहे इथे, इथे हा बेल्ट, इथे असा बेल्ट वर करायचा आणि इथे आणि इथे सुद्धा, इथे आणि इथे सुद्धा शिलाई करायची आणि ही दोन्ही हे एकत्र घेऊन शिलाई करायची. हे दोन्ही पीस एकत्र ठेवायचे आणि इथे शिलाई करायची, इथे शिलाई करायची. इथे हे बेल्ट फक्त जोडून घेतलेत एवढा भाग आणि त्याच्यामुळे हे एवढं पॉकेटसाठी एवढा भाग तयार आहे. त्याच्यानंतर ही बाजू घ्यायची, ही उलट बाजू आहे, ही अशी घ्यायची. इथून हे एकच बाजू घ्यायची, ही अशी, ही साईडला केली आहे, हे असं शिवून घ्यायचं. तशीच ही बाजू आणि ही बाजू हे साईडला करायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. तसंच ही दुसरी बाजू, मागची बाजू, ही अशी एकत्र घ्यायची, इथून इथे शिवून घ्यायचं, ही बाजूला करायची. असेच 2 सेपरेट ह्या बाजू शिवून घ्यायच्या. आता इथे मी हे दोन्ही बाजू अशा शिवून घेतल्यात सेपरेट सेपरेट. ही बाजू, ही बाजू, ही अशी बाजू आणि ही सुद्धा बाजू शिवून घेतली आणि ही कपड्याच्या सरळ बाजू आहे, ही सुद्धा कपड्याची सरळ बाजू आहे. ते झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे एक्स्ट्रा कापड आहे हे असं कट करून घ्यायचं चारही बाजूने. आता हे झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा कापड कट केलं चारही बाजूने. त्याच्यानंतर ही एक बाजू घ्यायची, ही अशी फोल्ड करायची, जिथेपर्यंत शिलाई आहे अशी फोल्ड करायची, अशी फोल्ड करायची आणि इथे मी टाचणी लावते. टाचणी लावताना हा जो भाग आहे हा वेगळा ठेवायचा, हा वेगळा, आणि इथे टाचणी लावून घेते. इथे टाचणी लावून घेते. तसंच इथे हा भाग साईडला केला, एकाच बाजूला इथे टाचणी लावायची, इथे सुद्धा टाचणी लावून घेते. तर ही टाचणी लावल्यानंतर हा जो भाग आहे तो उलट करायचा. उलट केल्यानंतर ही शिलाई घ्यायची, शिलाईचा भाग असा घ्यायचा, एक दाब आतमधून शिलाई करायची आणि ही कपड्याची उलट बाजू आहे, इथे शिवून घ्यायचं. हे झाल्यानंतर ही शिलाई अशीच हे असं करायचं आणि इथून इथून इथे शिवून घ्यायचं. तर इथे मी एक दाब आतमध्ये शिलाई केली आहे, इथून इथेपर्यंत. हे झाल्यानंतर इथे जरा थोडंसं असं सेंटरचं मार्क करून घ्यायचं, हे असं, आणि ही बाजू अशी, पण त्याला बेस सुद्धा असा बनवू शकतो. हे जे मार्क असं ठेवायचं. ही शिलाई एका बाजूला, इथे पिन लावून घेते आणि ही जी शिलाई आहे तिथे मी 1.5 इंच ठेवलं आणि इथे 3 इंचाची ही स्पेस आहे, हे असं मार्क करायचं आणि इथे शिवून घ्यायचं. आता इथे मी हे शिवून घेतलं. हे झाल्यानंतर हा जो भाग आहे असा वरच्या बाजूला घ्यायचा असा आणि इथे सुई दोऱ्याने शिवू शकता किंवा
मशीनने सुद्धा अशी शिलाई करू शकता. असा हा छानसा बेस तयार झाला. असाच बेस आपण इथे सुद्धा करूया. हे असं घ्यायचं आणि इथे सुद्धा ही जी शिलाई आहे तिथे 1.5 इंच ठेवलं आणि इथे 3 इंचावर मार्क करून घेते. इथे शिलाई करायची आणि हे वरच्या बाजूला शिवून घ्यायचं. हे शिवून घेतलं, शिलाई केली, त्याच्यानंतर हे असं वरच्या बाजूला घ्यायचं आणि इथे हात शिलाई करायची किंवा शिवून घ्यायचं. इथे आपण ही बाजू बेस सहित कंप्लीट केली. इथे हे कट सुद्धा करू शकता, पण नंतर कधीतरी हे कट करून कसं जोडायचं ते सुद्धा दाखवेन. पण आता हे मी कट केलं नाहीये कारण ह्या कपड्याचे धागे निघतात म्हणून मी हे त्याच्याच बरोबर जोडून घेतलं. त्याच्यानंतर आता परत सरळ बाजूला घ्यायचं. सरळ बाजूला केल्यानंतर ह्या टाचण्या आपण काढून घेऊया आणि ह्या बाजूला येऊया. इथे आपण हा पीस तयार करून घेतला, तो परत फोल्ड करायचा, इथे सुद्धा फोल्ड करायचं, इथे सुद्धा फोल्ड करायचं आणि टाचणी लावून घेते. ती टाचणी फक्त ह्याच बाजूला जोडायची. ही बाजू आहे ती सेपरेट ठेवायची. हे अशी जोडून घेते आणि इथे सुद्धा ह्या सुद्धा बाजू जोडून घेते, नाहीतर त्या शिलाईत येऊ शकतात. आता हे उलट बाजूला करायचं. जशी प्रोसिजर पहिल्या वेळी केली होती तशीच इथे सुद्धा सेम करायची. आता ह्या दोन्ही बाजू मी शिवून घेते आणि इथे सुद्धा हे फोल्ड करून शिवून घेते. हे मी ही दुसरी बाजू सुद्धा अशीच शिवून घेतली. आता ते झाल्यानंतर हे परत सरळ बाजूला घ्यायचं आणि ह्या टाचण्या आता मी काढून घेते. आता ही बॅग शिवून झाली आहे. इथे ह्या पॉकेटमध्ये एखादी पर्स ठेवायची असेल तर, फोन ठेवायचा असेल तर छानसा राहू शकतो. त्याच्यानंतर ही मोठी स्पेस आहे, इथे सुद्धा मोठी स्पेस आहे आणि हे 3 बेल्ट असल्यामुळे ही बॅग अशी सामान भरल्यानंतर सुद्धा अगदी सरळ राहील. आणि जर हे 2 साईडला बेल्ट होते, मध्ये बेल्ट नव्हता, तर हा भाग सामान भरल्यानंतर हा असा खाली जायचा. तर मला वाटलं इथे जर आपण एक बेल्ट बनवला तर आपण ही अशी बॅग दोन्ही बाजूने सामान भरू तेव्हा एकसारखीच अशी राहील. ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे खाली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, कारण एकदम वेगळ्या प्रकारातली ही बॅग आहे आणि अगदी फिनिशिंगने शिवलेली आहे. कुठेही इथे शिलाई दिसत नाहीये. अशी ही छानशी बॅग आपली बनवून झाली आहे. खूप सुंदर आहे आणि खूप उपयोगी बॅग आहे. त्याच्यात सामान सुद्धा भरपूर येईल आणि 3 कप्पे आहेत ह्या बॅगेला. तशीच अशाच पॅटर्न मध्ये ही एक बॅग आहे, फक्त त्याला दोनच बेल्ट आहेत आणि ह्याला बेस नाहीये. ह्या बॅगेला बेस आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.